पुरस्कार आपण देणार आहोत 22ला. चला 22 तुम्हीच या प्लीज. 22 यायचा आपण. त्यांचा एक प्रतिनिधी या ठिकाणी येतो 22च्या बिहाफमध्ये. परंतु एकदा जोरदार टाळ्या होत्या 22 साठी. अंतिम सामन्याचा सामनावीर हा खेळाडू या ठिकाणी ठरलाय. चला 22 तुम्ही या. 22ला आपण सामनावीर पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. अकराव्या पर्वामधील फायनल मॅचचा खरं तर जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आणि ज्यानं खरंच अप्रतिम खेळ केला. चला जोरदार टाळ्या होत्या 22 साठी. क्या बात आहे. 22 म्हटलं की आता टेनिस क्रिकेट सुपरस्टार सर्जरीत एक अतिशय आदर्श खेळाडू 22 थांबायचा आहे. 22 सर्वप्रथम अभिनंदन. मला वाटतं गेल्या वर्षी मी तुझा इंटरव्ह्यू घेतला या स्पर्धेमध्ये आणि यंदाही मला संधी मिळाली. 22 काय सांगशील या स्पर्धेबद्दल? आपण सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा खेळता, परंतु उरणमधील ही मानाची स्पर्धा कशी वाटली तुला स्पर्धा आणि कसं वाटले आयोजन? खूप चांगलं असं वाटतं या परिसरात येऊन खेळायला आणि पब्लिकचं पण भरपूर प्रेम भेटतो आणि प्लस सिरीजला 4 व्हीलर असते या कमी ठिकाणी बघायला भेटतो. तर या दादांनी करून दाखवलं, यांचं धन्यवाद. 22 गतवर्ष देखील आपला संघ चॅम्पियन बनला आणि यंदा देखील चॅम्पियन बनला. काय सांगशील संघाच्या संपूर्ण प्रवासाबद्दल? मला वाटतं एक आम्हाला लाईव्ह चॅटला देखील कमेंट आली की एवढा ट्रॅव्हल तुम्ही करताय. संध्याकाळी तुम्ही बिग बॅश मध्ये खेळला, तिकडे टॉप 4 मध्ये गेलात, आज या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनलात. कसं काय या सर्व गोष्टी मॅनेज तुम्ही करता संपूर्ण टीम म्हणून? पहिली गोष्ट तर आम्ही ISPला गेल्यानंतर पवन आणि मी थोडी टीम बॅक फुटला पण होती. टीम चांगली खेळली, असं नाही का टीम खराब केली. टीमनी पण 4-5 फायनल जिंकल्या आणि त्याच्यानंतर आम्ही आल्यानंतर थोडा कमबॅक झाला आणि जिंकलो पण. आम्ही 6-7 टुर्नामेंट जिंकलो आणि त्या पण मोठ्या मोठ्या टुर्नामेंट जिंकलो. आणि जे आता तुम्ही बोलता मॅनेज करता खेळायचं, आम्ही खेळायला आता मला तर वाटते 7वा दिवस असेल का आम्ही रोज सकाळी 7:30-8 वाजता घरी जातो आणि पोरांचं पण धन्यवाद करतो का ते पोरं टायमावर येतात खेळायला. आणि आम्ही जेव्हा ग्राउंडवर जातो तर आमचं एकच हे असतं का समोर टीम कोणती आहे तिला हरवायचं. आम्ही फायनल जिंकायला नाही जात, फायनल आपण जिंकू. समोर कोणती टीम आहे जी मॅच आम्हाला इम्पॉर्टंट असते ती आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच उद्याची पण एक मॅच इम्पॉर्टंट आहे आणि पोरांना बोलणं मेहनत करा खूप. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होत्या 22 साठी. आणि 22 या स्पर्धेतला पहिला सामना बामण डुंगरे आणि गोडसे, मला वाटतं प्रतिष्ठित मॅच होती. 3 बॉल 5 तिथून तुम्ही सामना जिंकला. त्या मॅच बद्दल काय सांगाल? आमच्या टीममध्ये बॉलर तर 7 बॉलर आहेत. आम्ही यंगस्टार आमच्यामध्ये दिशांत केने आहे, त्याला मी बॉलिंग दिलेली कारण लेफ्टी होता. त्या हिशोबाने बॉलर तर आमच्या टीममध्ये 7 आहेत. पण आम्हाला एक विश्वास होता का आम्ही जिंकू शकतो कारण तो बॉलर असा आहे का आम्हालाही प्रॅक्टिसला मारून देत नाही. तर